अन्न साखळी. मुलांनो, आता आपण अन्न साखळीविषयी माहिती घेऊ. ही पहा साखळी. या साखळीत एकापेक्षा जास्त कड्या असतात. यातील एक कडी ही दुसऱ्या कडीला घट्ट धरून असते. जर या कड्या मोकळ्या केल्या तर त्या साखळीचं अस्तित्व राहत नाही. त्याचप्रमाणे अन्न साखळीत सुद्धा एक सजीव दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. परिसंस्थेतील एक सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचं संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होतं आणि यालाच अन्न साखळी असं म्हणतात. मुलांनो, ही अन्न साखळीची आकृती पहा. या आकृतीत सौर ऊर्जेवर गवत व गवतावर नाकतोडा अवलंबून आहे. तर नाकतोड्याचा अन्न म्हणून बेडकाला उपयोग होतो. बेडकाचा अन्न म्हणून सापाला उपयोग होतो. तर सापाचा अन्न म्हणून उपयोग ससाणा नावाचा पक्षी करतो. या अन्न साखळीमध्ये नाकतोडा हा प्राथमिक भक्षक आहे. तर नाकतोड्याला खाणारा भक्षक बेडूक हा द्वितीय भक्षक आहे. साप तृतीय भक्षक, तर ससाणा हा पक्षी सर्वोच्च भक्षक आहे. हे प्राणी मृत झाल्यावर जीवाणू किंवा बुरशी हे मृतोपजीवी त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्यांना विघटक असंही म्हणतात. मुलांनो, अशा प्रकारे आणखी काही अन्न साखळ्यांची उदाहरणे पाहूया. धान्य, गवत, उत्पादक, उंदीर प्राथमिक भक्षक, साप द्वितीय भक्षक, गरुड तृतीय भक्षक, वनस्पती प्लवक उत्पादक, छोटे मासे प्राथमिक भक्षक, मोठे मासे द्वितीय भक्षक, खंड्या पक्षी तृतीय भक्षक, गवत उत्पादक, बोकड प्राथमिक भक्षक, वाघ द्वितीय भक्षक, गवत उत्पादक, ससा प्राथमिक भक्षक, कोल्हा द्वितीय भक्षक. वनस्पती ही अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कारण हिरव्या वनस्पती या स्वयंपोषी असतात. त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजेच वनस्पती स्वयंनिर्मित अन्नावर जगतात व वाढतात. त्यामुळे त्यांना उत्पादक म्हणतात. पर्यावरणात अनेक प्राणी आहेत. हे प्राणी वनस्पती खातात. या प्राण्यांवर दुसरे प्राणी स्वतःची उपजीविका करतात. म्हणून अन्न साखळीतील मुख्य घटक वनस्पती आहे. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यात कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेमध्ये एक क्रम असतो. त्याला अन्न साखळी असं म्हणतात. प्रत्येक साखळीत 4 किंवा त्यापेक्षा जास्त कड्या एकमेकांना जोडल्या गेल्या असतात. या जोडलेल्या अन्न साखळ्यांपासून अन्नजाळे तयार होत असते.